शुक्रवारी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर एल्गार मोर्चा आपल्या मूर्त्यापुढे निघाला होता। त्यांच्या प्रलंबित मागण्या 2024चा पीक विम्याच्या संदर्भातला होता आणि 25चं विम्याच्या संदर्भातला होता आणि शासकीय मदतच्या बाबतीत होता। या मोर्चाचं नेतृत्व शेतकरी नेते राहुलजी राठी, राजूभाऊ वानकडे आणि अनेक शेतकरी मंडळी जे विम्यापासून वंचित होती असे हजारोच्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांना सांगितलं होतं की आपण चर्चेतून हा विषय मार्गी लावू। त्या अनुषंगानं आज कलेक्टर ऑफिस येथे अधिकाऱ्यांसमोर मीटिंग झाली, पण आजही त्या विमा कंपनीचे प्रतिनिधी आले नव्हते। त्यामुळे मॅडमच्या लक्षात सगळा विषय आणून दिलेला आहे आणि मॅडमच्याही लक्षात ते आलेलं आहे की मागचे जिल्हा कृषी अधीक्षक त्यांनी हा घोळ केलेला आहे, पंचनामे केले नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना मदत भेटली नाही, कुठेतरी हे स्कॅम झालेला आहे। तर पुढील मीटिंग हे आपण मुंबई येथे मान्य नामदार देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात करणार आहोत आणि मॅडमनी कलेक्टर मॅडम मीना मॅडम यांनी आश्वासन दिलेलं आहे की 5-7 दिवसात या सगळ्या विषयाची चौकशी करतो, कारण हे प्रकरण अरोरा मॅडम जेव्हा कलेक्टर होते तेव्हाच आहे आणि जर याच्यातनी उणिवा त्रुटी आणि बदमाशी आढळली तर विमा कंपन्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करतो आणि त्या कंपनीवाल्यांना एक वेळा बोलावून चर्चा करून त्यांचं काय म्हणणं आहे ते समजून घेतो। पण ही जी आजची जी परिस्थिती आलेली आहे यामध्ये कृषी विभागाचे तत्कालीन जिल्हा कृषी अधीक्षक किरवे साहेब आणि अनेक लोकांचं याच्यातनी भ्रष्टाचाराचा विषय झालेला आहे। त्यामुळे आज शेतकरी पंचनामे न झाल्यामुळे मूर्तीवर मतदारसंघातील नाही तर जिल्ह्यातील हे त्या विम्याच्या लाभापासून वंचित राहिलेले आहे। याचा भक्कम पाठपुरावा करून शेतकऱ्यांना विमा मिळवून देण्याचा प्रयत्न करीन, अन्यथा जे कोणी शेतकऱ्याची फसवणूक केलेली आहे, 424 केली आहे त्या लोकांवर गुन्हे दाखल करून घेईन। जय हिंद, जय महाराष्ट्र।